नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता चौथी गणितावर चर्चा करतोय. पॅट परीक्षा 2026 गणिताची एक महत्वाची प्रश्नपत्रिका मित्रांनो, जबरदस्त प्रश्नपत्रिका आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो, संख्या अक्षरात लिहायची. हा प्रश्न कंपल्सरी विचारला जातो. 653 ही संख्या काय आहे बाबा? 653. 653 तर एवढं सोपं आहे 53. तर मित्रांनो लक्षात घ्या, इथं तुम्हाला ही संख्या किंवा दुसरी कुठलीही संख्या, मी जरा अक्षर नीट काढतो व्यवस्थित, जरा अक्षर याला आपण जरा मोठं करू आपला पेन आणि इथं लिहू 653. 653 कुठलीही संख्या दिली जाऊ शकते तुम्हाला, पण ही संख्या अक्षरात लिहायला तुम्हाला कंपल्सरी प्रश्न विचारला जातो 1 मार्काला. संख्या अंकात लिहा, 1 मार्क आहे. 541. तर इथं 541 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. ओके, पुढे बघा, अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत 8412. तर याची स्थानिक किंमत किती? 400 आहे. 4ची स्थानिक किंमत 400, 1 ची 10, 2 ची 2 आणि 8 ची 8000 असं आपल्याला लिहिता आलं पाहिजे. बेरीज कर मित्रांनो, बेरीज करा, गुणाकार करा, भागाकार करा, हे प्रश्न येतात. बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार 100% येणार बघा. 5 आणि 3 झाले 8, 4 आणि 0 झाले 4, 3 आणि 2 झाले 5. ओके, 548. आता इथं वजाबाकी, 7तून 4 गेले 3, 5तून 2 गेले 3, 8तून 5 गेले 3. अशा प्रकारे आपल्याकडं 333 उत्तर आलं. आता गुणाकार करा. 93 ला 3 ने गुणायचे. पहिलं 3 गुणिले 3 झालं 9, 3 त्रिक 9 आणि 3 नव्वे 27, 279 उत्तर. आता ही संख्या विस्तारित रूपात लिहा, एकदम सोपं आहे. पहिले 8 आहेत, 8 लिहायचे. 8च्या पुढे 4 संख्या आहेत, मग 4 शून्य, 1 2 3 4 अधिक 1 आहे. एकाच्या पुढे 3 संख्या आहे, मग लिहायचं एकाच्या पुढे 1 2 3 संख्या. हा शून्य द्यावाला. परत 2च्या पुढे किती संख्या आहे? 1 आहे फक्त, म्हणून 1 शून्य आणि शेवटी आपले 5. अशा प्रकारे 8000, 1000, 20 आणि 5 असं लिहिता येईल. परत वजाबाकी करा आला, इथं वजाबाकी कर आहे, इथं पण वजाबाकी करा. 8तून 3 गेले 5, 2तून 0 गेले 2, 0तून 5 जात नाही, मग 10 मधून 5 गेले, 10 मधून 5 घालवा. 10तून 5 गेले 5 आणि इथे एक हातचा आला. 4तून 1 आणि 1 2 गेले, 2 राहिले, 25 माझं उत्तर आलं. चला पुढे. एका खोक्यात औषधांच्या 24 बाटल्या आहेत. अशा 215 खोक्यांमध्ये किती बाटल्या असतील? एका खोक्यात 24, तर 215 खोक्यात किती? 215 गुणिले 24 करावं लागेल. 215 गुणिले 24 केल्यानंतर जो गुणाकार येईल ते तुमचं उत्तर. आता 24चा पाडा नसेल माहिती तर टेन्शन घ्यायचं नाही, 4चा पाडा म्हणायचा. 4 पंचे 20चे 0, हातच्यार आले 2, 4 एक्के 4 आणि 2 झाले 6 आणि 4 दुने झाले 8, 860 आलं. ओके, आता आपण 2 ने गुणू 215 ला. बघा, बे पहिला एक शून्य द्यावाला. बे पंचे 10चे 0, हातच्याला 1, बे एक्के बे आणि 1 झाला 3 आणि बे दुने 4. आता करा यांची बेरीज. 0 0 0, 6 आणि 0 6, 8 आणि 3 आपल्याकडे झाले बाबा 11चे 1, हातच्याला 1, 4 आणि 1 झाले 5, 5160. तर मित्रांनो, एका औषधाच्या खोक्यामध्ये, लक्षात घ्या एकदम सोपा विषय आहे, एक औषधाचं खोकं आहे, त्या औषधाच्या खोक्यामध्ये 24 बाटल्या आहे का, तर 215 औषधांच्या खोक्यामध्ये 5160 बाटल्या असतील. आता इथे भागाकार बघा, 7 बघा, 7 एक्के 7, 8तून 7 गेला 1, वरून आले 6, 7 दुने 14. ओके, आता 16तून 14 गेले 2, भागाकार किती आला? 12 आला. ओके, त्याच्यानंतर बाकी किती आलं बाबा? 2 आलं. तर अशा पद्धतीने भागाकार आणि बाकी लिहायचं, सोपं आहे. रोहनकडे 360 रुपये आहेत. 20 रुपयाच्या 8 नोटा आहेत. उरलेल्या नोटा 50 रुपयाच्या आहेत. तर त्याच्याकडे 50 रुपयाच्या किती नोटा आहेत? बघा, 20 रुपयांच्या नोटांची संख्या आपण काढू. रुपयांच्या नोटांची संख्या बघा किती येते? 20 रुपयांच्या नोटांची संख्या, नोटांची संख्या किती येते बघा? नोटांची संख्या, नोटांची किंमत म्हणू आपण. 20 रुपयाच्या नोटा 8 आहेत, मग 8 नोटांची किंमत किती झाली? 20 गुणिले 8, 8 दुने 16, 160 रुपये. मग मला सांगा 50 रुपयांच्या नोटांची संख्या किती आहे? नोटांची किंमत बघा, नोटांची किंमत 50 रुपयांची जी काही नोटा आहेत त्या नोटांची किंमत, 50 रुपयांच्या नोटांची किंमत
बघा ती किती येणार आहे, एकूण 360 रुपये. त्या 360 रुपयामधून हे 160 रुपये गेले, किती राहिले बाबा, 200 रुपये झाले. म्हणजे 50 रुपयांच्या नोटांची किंमत 200 रुपये. तर त्या किती नोटा असतील, मग ह्या 200ला तुम्ही काय करा, 50ने भाग लावा. बघा 50 चोक 200, 000, 200तून 200 गेले शून्य, किती, 4 नोटा. 50 रुपयाच्या 4 नोटा आहेत असं आपण म्हणू शकतो. 13 नोव्हेंबर पासून त्या महिना अखेरपर्यंत दररोज 2 लिटर दूध घेतले तर एकूण किती दिवस दूध घेतले. बघा एकूण किती दिवस दूध घेतले 13 नोव्हेंबर पासून. आता बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये असतात 30 दिवस. मग मला सांगा 30 मधून जर का 13 गेले तर राहिले किती, 17 दिवस. तर 17 दिवस दूध घेतले एवढं लक्षात घ्या. नोव्हेंबर मध्ये 30 दिवस आणि त्याच्यानंतर डिसेंबर मध्ये आपल्याकडे किती दिवस असतात, 31 दिवस. तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. जर इथं जर तुम्ही 31 दिवस घेतले, आता एक लक्षात घ्यायचंय, 13 नोव्हेंबर पासून म्हणजे या ठिकाणी आता आणखी एक गंमत आहे. तर 17 दिवस नाही येणार, आणखी एक थोडीशी गंमत आहे. तुम्ही 13 नोव्हेंबरला पण घेतलेले आहे, त्याच्यामुळे तुमचे 12 दिवस वजा होतील, म्हणजे दूध न घेतलेले 12 दिवस. परत 13 नोव्हेंबर ही तारीख सुद्धा आहे. मग 30 वजा 12 करा. 30 दिवसाचं जर दूध घेतलं, 30 दिवसांमधून 12 दिवस दूध घेतलेलं नाहीये, म्हणजे 18 दिवस माझ्याकडे उत्तर आलं पाहिजे. किती उत्तर आलं पाहिजे माझ्याकडे, 18 दिवस दूध घेतलेले असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. पुढचा मुद्दा बघा, पुढचा महिना, पुढचा बघा प्रश्न. गणपतरावांना स्वतःच्या शेतामधली भाजी विकून 25,750 रुपये आणि फुले विकून 13,800 रुपये मिळाले तर एकूण किती रुपये मिळाले. मग बेरीज करा. 25,750 वजा 13,800. बघा बेरीज करायची, बेरीज. 0, 5, 7 आणि 8 झाले 15चे 5, 4 आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 3 झाले 9, बरोबर. आणि 2 आणि 1 झाले 3, 39,550. तर मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे. कुठलंही शाब्दिक गणित आलं तर ते आधी आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे, बरोबर. तर गणपतरावांना किती बाबा, 25,750 रुपयाची त्यांनी भाजी विकली आणि 13,800 रुपयाची फुलं विकली तर 39,550 रुपये त्यांना मिळाले. दिलेल्या आकृतीतील रेखांकित भाग दर्शवणारा अपूर्णांक. आता इथं 2 भाग आहेत आणि भागिले 1 2 3 भागिले एकूण किती बाबा टोटल आहेत, 1 2 3 4 5 भाग आहेत. 5 पैकी 2 भाग. ओके. पुढे बघा 3 किलोग्राम आणि 500 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम झालं. 3 किलोग्राम मध्ये किती असतात, 3,000 ग्रॅम. 3,000 आणि हे 250 किती झालं, 3,250 ग्रॅम आपण म्हणू शकतो. या अपूर्णांकांचे वाचन शब्दात लिहा. तर हे वाचन तुम्ही शब्दात लिहायचे आहेत. त्याच्यानंतर एका पोत्यात 32 किलोग्राम गहू, अशा 85 पोत्यात किती असतील. एका पोत्यात 32 आहे तर 85 पोत्यात किती, 85 गुणिले 32 करा. पहिलं 2 आणि गुणा, 2 पंचे 10चे 0, 4 1, 2 16 आणि 1 झाले 17, 1 0 घ्या. 3 5 15चे 5, 4 1, 3 8 24 आणि 1 25. किती आले बाबा या ठिकाणी आपल्याला 0, 7 5 12चे 2, 4 1, 1 आणि 5 6 आणि 1 7, 2720. या ठिकाणी किती, 2,720 किलोग्राम गहू असेल असं आपण म्हणू शकतो. आकृतीबद्ध पूर्ण करा. बघा मित्रांनो इथं वर्तुळ चौकोन, चौकोन वर्तुळ, वर्तुळ चौकोन. याच्या आतमध्ये तुम्ही याला जर तुम्ही असं जोडलं पट्टीने तर इथं वर्तुळ चौकोन आहेत. आता मला काय करायचं, चौकोन वर्तुळ आणि चौकोन अशी आकृती काढावी लागेल. पाऊण मीटर म्हणजे किती सेंटीमीटर. पाऊण मीटर म्हणजे किती, 75 सेंटीमीटर तुम्ही म्हणा, 75 सेमी म्हणा. कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, सॉरी 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, अर्धा मीटर म्हणजे 50 सेंटीमीटर, पाऊण मीटर म्हणजे 75 सेंटीमीटर. त्रिकोणाची परिमिती काढा. परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज. 3 आणि 4 7, 7 आणि 5 12, म्हणजे परिमिती किती झाली बाबा, 12 सेमी. आता इथं गुणाकार करायचा आहे बाबा, एकदम सोपं आहे. बघा 5 चोक 20चे 0, हाच्याला आले 2, बरोबर. 5 दुने 10 आणि 2 12चे 0, हाच्याला आला 1, 5 7 35 आणि 1 झालं 37. झालं, एकदम सोपं आहे. बघा परत एकदा, 5 चोक 20चे 0, हाच्याला आले 2, 5 दुने 10 आणि 2 12चे 2, हाच्याला आले 1, 5 7 35 आणि बघा 5 7 35 आणि 1 36, 36 आलं पाहिजे. तर बघा 35 आणि 1 36, 5 7 35 आणि 1 36. परत बघा 5 चोक 20 0, हाच्याला आले 2, 5 दुने 10 आणि 2 12चे 2, हाच्याला आले 1, 5 7 35 आणि 1 36. आता एक 0 घेतला. 3 चोक 12चे 2, हाच्याला आला आपल्याकडे 1, बरोबर. 3 चोक 12चे 2, हाच्याला आला 1, 3 दुने 6, हाच्याला 1 आलाय. 3 दुने 6 आणि 1 झाले बाबा आपल्याकडे 7. त्याच्यानंतर 3 7 21,
परत एकदा आपण चेक करू. इथं हातच्याला वगैरे काय येणार नाही आपल्याकडे. बघा पहिले 0 घेतले, त्याच्यानंतर आपल्याकडे आलं 3 चौक 12चे 2, हातच्याला 1, 3 दुने 6 आणि 1 7 आणि 3 7 21 झालं. आता बघा काय येतंय 0, 2 आणि 2 4, 7 आणि 6 झालं 13, हातच्याला 1 आला, 3 4 5 आले आणि इथं आपल्याकडे 2 आले. किती बाबा 25,340. तर इथं गुणाकार काय एवढा अवघड नव्हता. 724ला तुम्हाला गुणायचं होतं 35ने आणि उत्तर आपल्याला 25,340. पुढे बघा आकृतीचे क्षेत्रफळ काढा. सर्व चौरस एक चौरस सेमीचे आहे. 1 2 इथं 3 चौरस आहे बरोबर. एका ह्याच्यात 3 आहे आणि एकूण किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8. 3 गुणिले 8 करा, 8 त्रिक 24 झालं. एकूण किती बाबा 24. एकूण चौरसांची संख्या फक्त इथं लिहायचं 24. पुढे भागाकार करा. 6 ने भाग लावायचा आहे मला 840ला. बघा 6 एक्के 6, 8तून 6 गेले 2, वरून आले 4, 6 चोक 24, 24तून 24 गेले 0, वरून आले 0, 6 0 0, 0तून 0 गेले 0, म्हणजे किती आलं 140 तुमचा भागाकार आला, बाकी 0. आता इथे बघा हे जो खोके आहे ते कशापासून बनलं असेल तर इथे बनलं असेल, कारण इथे सगळे चौरस सारखे आहेत. हे खोकं सारख्या चौरसांचं म्हणजे घनाचं दिसतंय. इथे बघा प्रभाकरने 42,500 रुपयांचा संगणक, 18,650 रुपयाचा प्रिंटर घेतला, तर प्रिंटरपेक्षा संगणक किती रुपये अधिक आहे? मग म्हणजे किती रुपये जास्त आहे? हे 42,500 मधून तुम्ही वजाबाकी करा. 42,500 याच्यातून आपल्याला वजा करायचे 18,650. बघा वजाबाकी करा. 0तून 0 गेले 0, 0तून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, हातच्याला आला 1, परत 5तून 6 आणि 1 7 जाणार नाही. 15 मधून आपण 6 आणि 1 7 गेले तर किती येतात बाबा? 15 मधून 7 गेले तुमच्याकडे आले 8 आले, 1 हातच्याला आला, 2तून 8 जाणार नाही, परत 12तून 8 आणि 1 9 आपल्याकडे गेला, किती राहिले बाबा? 3 राहिले, 1 हातच्याला आला, 4तून 2 गेले 2, म्हणजे साधारणतः 23,850 रुपये जे आहे ना ते जास्त लागले. कारण 42,500 रुपये किंमत कशाची होती? संगणकाची होती. त्याच्यामधून तुम्ही 18,650 वजा करायचे म्हणजे 23,850 रुपये उरतील, म्हणजे एवढे पैसे तुम्ही जास्त दिलेत. आता इथे बघा कोणतं चिन्ह योग्य आहे. खाली तुमच्याकडे जी मोठी संख्या आहे, खाली मोठी संख्या असेल ना तर ती लहान असते अपूर्णांक. तर या ठिकाणी लक्षात घ्या 1/5 पेक्षा 1/3 मोठा आहे. पुढचा मुद्दा बघा, 3 लिटर तेल समान मापाच्या 10 डब्यात भरले तर प्रत्येक डब्यात किती मिलीलिटर तेल बसेल? 3 लिटर म्हणजे किती झालं? 3000 मिलीलिटर. 30,000 झालं, 3000 मिलीलिटर बरोबर. 3000 मिलीलिटर 10 डब्यामध्ये भरायचं म्हणजे भागिले 10 करा. 10 त्रिक किती झालं बाबा? 30 झालं. 0 आले आणि हे 2 शून्य समोर घ्या म्हणजे 300 मिलीलिटर दूध एका भांड्यामध्ये बसेल असं लिहू शकतो. चौरसाकृती मैदानाची बाजू 14 मीटर आहे तर परिमिती किती मीटर असेल? आता परिमिती म्हणजे काय बाबा? चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू असते. 4 गुणिले बाजू असतं बरोबर. 4 गुणिले बाजू किती? 14 आणि 14 चौक झालं 56, म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता 56 मीटर. ओके, ही परिमिती. ओके, प्रत्येक मुलाला 8 वह्या, याप्रमाणे 192 वह्या वाटल्यास किती मुलांना पुरतील? एकाला 8 आहे भागे, बघा मग तुम्ही काय करा 8 ने 192ला भाग लावा. बघा 8 एके 8, 8 दुने 16, 19तून 16 गेले 3, वरून आले 2, 8 चौक 32, 32तून 32 गेले 0, म्हणजे 24 मुलांना त्या वह्या मिळतील. ओके, आता बघा शेवटचा प्रश्न, चित्रालेखातील द्राक्षांपेक्षा आंबे आवडीने, बघा चित्रालेखातील हे जे चित्रालेख आहे याच्यामध्ये द्राक्षापेक्षा आंबे आवडणाऱ्या मुलांची संख्या कितीने जास्त आहे ते आपल्याला काढायचे. आता आंबा आवडणारे, केळी आवडणारे, द्राक्ष आवडणारे. आता एक मुलगा म्हणजे 12 मुलं आहेत, या एकाला 12 म्हटले, मग आंबा आवडणारे किती? 1 2 3 4 5, मग 12 पंचे 60 मुलांना आंबा आवडते. केळी किती मुलांना आवडतात? 1 2 3, 12 त्रिक 36 मुलांना केळी आवडतात. 12 त्रिक 36 मुलांना जी आहे ना ती केळी आवडतात. आणि 1 2 3 4, 12 चौक 48 मुलांना काय आवडते बाबा? द्राक्ष. तर द्राक्षापेक्षा आंबे आवडणाऱ्या मुलांची संख्या कितीने जास्त आहे? मग तुम्ही काय करा 60 मधून 48 वजा करा, तुमच्याकडे उत्तर येईल 12. मग इथं तुम्ही लिहाल 12 जे आहे असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. ठीक आहे, झालं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल आणि ही प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे इयत्ता 4थीची. तर आजच्या चर्चेमध्ये मित्रांनो इथेच थांबूयात. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका.
धन्यवाद मित्रांनो, बाय सर्वांना.